अग्निवीरची मेगा भरती निघालेली विविध पदांसाठी भरती। मग त्यामध्ये जीडी असेल, टेक्निकल असेल, ट्रेडमॅन असेल। जर तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलात तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे जॉइन इंडियन आर्मी। या ठिकाणी अशा प्रकारे सर्च करा। सर्च केल्यानंतर थोडा वेट करा। एक नंबरला तुमच्यासमोर वेबसाईट येईल इंडियन आर्मी म्हणून। या ठिकाणी जॉइन इंडियन आर्मी.nsc.in यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा। आता या ठिकाणी इंडियन आर्मीची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि इंटर वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्याची इंडियन आर्मीची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला अग्निपथ म्हणून एक ऑप्शन आहे बघा, या ठिकाणी वरती बघू शकता। या ठिकाणी अग्निपथमध्ये तुम्हाला लॉग इन और अप्लाय म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं, आपण नवीनच फॉर्म भरतोय म्हणून आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल। या ठिकाणी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। वरती डॉक्युमेंट सांगितले आधार कार्ड, तुमचं स्कॅन फोटो, स्कॅन सही, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तुमचा ईमेल ID, तुमची मार्कशीट, तुमचे ॲड्रेस, एवढ्या डिटेल्स तुम्हाला फिलअप करायच्यात। कंटिन्यूवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुमच्यासमोर लागणार आहेत। आता सर्व डिक्लेरेशन वगैरे व्यवस्थित वाचून घ्या, सर्व माहिती दिली आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा। आता तुमचा फॉर्म सुरू झाला आहे। पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता किंवा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटने सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। तर मी आधार कार्डने करतो। आधार कार्डने केल्यानंतर कन्फर्म टू फेस डिजिलॉकर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP पाठवला जाईल, तो OTP या ठिकाणी टाका आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा। डिजिलॉकरचं या ठिकाणी परमिशन मागेल, तर अलावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येईल। डोमेसाइल स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचं। खाली यायचं आहे, खाली विचारलं आहे क्या आधार में आपका नाम मॅट्रिक अधिक प्रमाणपत्र के समान आहे, तरी इथे यसवरती क्लिक करायचं आहे। भले तुमचं आडनाव अगोदर असो किंवा आधार कार्डवर आडनाव शेवटी असो तरीसुद्धा यसवरती क्लिक करायचं। खाली यायचं केअर ऑफ सोडून द्या। खाली फादर किंवा गार्डियन नेम या ठिकाणी वडिलांचं नाव टाका। मदर नेम या ठिकाणी आईचं नाव टाका। जेंडर ऑटोमॅटिकली येईल। डेट ऑफ बर्थ दाखवली जाईल। परत विचारलं आहे तुमचं डेट ऑफ बर्थ आणि मार्कशीटवरील डेट ऑफ बर्थ एकच आहे का आधार कार्डवरील, तर इथे यसवरती तुम्हाला क्लिक करायचं। खाली यायचं आहे ईमेल ॲड्रेस टाकायचा, जो तुम्ही यूज करत आहात तो ईमेल ॲड्रेस टाका। मोबाईल नंबर टाका। खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलं आहे, आय हेअर बाय डिक्लेअर, या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर वरती कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। ईमेलचा OTP टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। ईमेलवर तुमच्या हॉल तिकीट वगैरे सुद्धा पाठवलं जातं, त्यामुळे व्हॅलिड ईमेल ID या ठिकाणी द्यायचं। पर्सनल डिटेल्स येतील। आता या ठिकाणी केअर ऑफ सोडून द्या, काही टाकण्याची गरज नाही। फादर नेम आला आहे, मदर नेम आला आहे, जेंडर असेल, डेट ऑफ बर्थ असेल। आता डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी वैवाहिक स्थिती निवायची, मॅरिड आहे की अनमॅरिड आहे, काय जे असेल ते टाका। हाईट विचारली तुमची, अप्रॉक्सिमेटली हाईट त्या ठिकाणी जवळपास जेवढी उंची असेल तेवढी उंची तुमची या ठिकाणी टाकायची। या ठिकाणी नंतर समोर बघा कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल, आधार नंबर या ठिकाणी दिलेला आहे। आता डोमेसाइल स्टेट महाराष्ट्र, नंतर डिस्ट्रिक्ट, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा आणि डोमेसाइल तहसील, तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा। नंतर क्वालिफाईंग तुम्ही 8वी असेल, 10वी असेल, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट, कशावरती फॉर्म भरताय तर आपण 12वीवरती भरतोय। मॅट्रिक्युलेशन 10th बोर्ड, तर या ठिकाणी तुमचं 10वीचं बोर्ड कोणतं होतं ते बोर्डसुद्धा विचारलं आहे, तर आपलं या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं। तुम्ही पास आहात का हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे। आता या ठिकाणी बघा ॲपेड की पास आहे ते करायचं आहे, आपण पास आहोत। नंतर कोणत्या राज्यामध्ये तुमचं बोर्ड वगैरे होते, एक्झाम कोणती झाली होती 10वीची, ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं। मॅट्रिक्युलेशन रोल नंबर, या ठिकाणी तुम्हाला 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे। नंतर आर यू रिझ्युमिंग कॅन्डिडेट, तुम्ही पुन्हा या ठिकाणी पेपर दिले आहात का, दिले असेल तर येस, नसेल तर नो, आपण नाही दिले म्हणून नो करतो। युजर नेम तुमचा ईमेल ID असेल, पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता, परत तोच पासवर्ड टाका। खाली कॅप्चा कोड टाकायचा आणि सेव्ह करायचं, किंवा तुमचं नाव @123 टाकलं तरीसुद्धा चालतं। असं काहीतरी एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा फॉर एक्झाम्पलसाठी।
आता या ठिकाणी बघा सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवलं जाईल। आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। खाली स्क्रोल डाऊन करायचं याला। स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली डायरेक्टली बघू शकता डू यू बिलॉंग्स टू सर्व्हिस पर्सन आहात का, तर या ठिकाणी नो करायचं आहे। स्पेशल कॅटेगरी वगैरे असेल तर द्यायची, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे। खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर अग्निवीर GD म्हणजे जनरल ड्युटी असेल, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क अशा प्रकारे पोस्ट, तर आपण या ठिकाणी अग्निवीर टेक्निकलसाठी भरू शकता किंवा अग्निवीर GD साठी भरू शकता। सेम आहे, कुठेही प्रोसेसमध्ये चेंज वगैरे या ठिकाणी नाही। समजा अग्निवीर टेक्निकल 12th वर आहे आणि GD 10वी वर आहे। समजा आपण अग्निवीर टेक्निकल भरतो आहे। ॲप्लायवरती क्लिक करा, कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिलिजन विचारलं आहे तुमचं। या ठिकाणी डायरेक्टली धर्म जो असेल हिंदू मुस्लिम काय जो तुमचा धर्म असेल, बुद्धिस्ट ख्रिश्चन काय जो धर्म असेल तो धर्म निवडायचा। नंतर श्रेणी क्लास निवडायचा आहे तुमचा। या ठिकाणी तुमचा क्लास यामध्ये आहे का बघायचं आहे आणि नसेल तर डायरेक्ट अदर इंडियन सिटीजन हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तर बघा माझा क्लास समजा या ठिकाणी नाही तर मी या ठिकाणी काय करतो, अदर इंडियन सिटीजन हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा। खाली तुमच्या बेसिक डिटेल्स ऑटोमॅटिकली आलेलं आहे। तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे 5 ते 20 KB दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये। पाठीमागून फाईट बॅकग्राऊंड होता येईल तोपर्यंत अपडेट करण्याचा प्रयत्न करा। खाली यायचं आहे सिग्नेचर 5 ते 10 KB दरम्यान तुमची सिग्नेचर अपलोड करायची। खाली कशाप्रकारे सिग्नेचर अपलोड करायची ते सुद्धा सांगितलं आहे। सेव्हवरती क्लिक करा, ओके करायचं। तुमची पर्सनल डिटेल्स या ठिकाणी सेव्ह झाली। आता टाकायचा ॲड्रेस। ॲड्रेसमध्ये जे स्टार रेड स्टार दिसतं आहे ते कंपल्सरी टाकायचं। तुमचं गाव असेल, राज्य असेल, जिल्हा असेल, तहसील असेल, तुमचं पोस्ट ऑफिस असेल, तुमचं जवळचा पिनकोड असेल किंवा तुमच्या जवळचे जे पोलीस स्टेशन असेल ते पोलीस स्टेशन वगैरे सर्व इन्फॉर्मेशन। पत्ता टाकायचा, हाच कायमचा पत्ता असला तर याला टिक करायचं आहे। दोन्ही पत्ता तुमचा एकच या ठिकाणी येऊन जाईल, दोन्ही ठिकाणी ॲड्रेस आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता द्यायचं तुमच्या या ठिकाणी डिटेल्स स्पोर्ट पर्सन आहात का तुम्ही असेल तर यस करायचं। मग कोणत्या खेळामध्ये आहात, कोणतं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, कोणत्या लेवलला तुम्ही खेळा ते द्यायचं। नसेल तर डायरेक्ट नो करा। परत NCC कॅन्डिडेट आहेत का असेल तर यस, नसेल तर नो। असेल तर मग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं। नंतर हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचे 10वी 12वी काय जे असेल ते टाकायचं आहे। ITI वगैरे झालं आहे का, नसेल तर या ठिकाणी नन करायचं, असेल तर टाकू शकता। सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर क्वालिफाईंग कोर्स या ठिकाणी तुमचं 10वी 12वी काय जे असेल ते तुम्ही देऊ शकता। तर आपलं 12वी दिलं आहे आपण। बोर्ड कोणतं होतं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला या ठिकाणी होतं। स्टेट बोर्ड तुम्हाला CBSE काय जे असेल ते टाका, तर आपलं स्टेट बोर्ड आहे। नंतर इयर ऑफ पासिंग तुमचा 12वीचं पासिंग वर्ष म्हणजेच उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे। नंतर खाली तुमचा रोल नंबर, नंतर तुमचा सर्टिफिकेटचा नंबर, नंतर तुम्ही सायन्स और अदर एज्युकेशन तुम्हाला 50% जास्त पर्सेंटेज तुम्हाला असेल तर 1 नंबरच्या पर्यायाला क्लिक करायचं आहे, तरच तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता। तर या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करून घेतो। फिलअप केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं या ठिकाणी आणि खाली यायचं। ॲडवरती जसं तुम्ही क्लिक करसाल आता तुमच्यासमोर तुमचे मार्क्स फिलअप करण्यासाठी येईल। 10वी असेल 12वी असेल काय जे असेल, मग तुमचे सब्जेक्ट निवडून घ्यायचे। केमिस्ट्री असेल मग मार्क्स ऑफ 10 किती मार्क्स तुम्हाला पडलेत ते या ठिकाणी टाकायचे। आउट ऑफ मार्क्स कितीपैकी मार्क पडलेत ते या ठिकाणी टाकायचे। ॲग्रिगेट पर्सेंटेज ॲटोमॅटिकली समोर या ठिकाणी येऊन जातील। केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, बायो असेल, सर्व विषयाचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकत घ्यायचं। मिनिमम 5 सब्जेक्टचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावे लागतात। मी या ठिकाणी सर्व मार्क्स वगैरे टाकून घेतो, तुम्हीसुद्धा मार्क्स टाकून घ्या। मार्क्स टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल। व्यवस्थित एकदा फॉर्म चेकआउट करून घ्यायचं। चेकआउट केल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला पे एक ऑप्शन दिसतो बघा, त्या पे ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। पे ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करसाल तर या ठिकाणी क्लिक करा टू प्रोसीड करा। 250 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी दाखवलं जाईल। मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि कंटिन्यू करा। हा QR कोड या ठिकाणी QR कोड करून पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी पेमेंट करून घेतो। पेमेंट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पेमेंट झाला आहे। हा तुम्हाला आयडिया आला, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ओकेवरती क्लिक करा। परत लॉग आउट होईल, या ठिकाणी लॉग इन वगैरे करून घ्यायचं। लॉग इन केल्यानंतर हिस्ट्री ऑफ ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं। त्यामध्ये तुम्ही जे फॉर्म भरले ते दाखवलं जाईल बघा। या ठिकाणी तुम्ही भरलेला फॉर्म दाखवला जाईल। डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करून ही पेमेंटची रिसिप्ट तुमच्याकडे प्रिंट काढून ठेवून द्यायची। याच पद्धतीने बॅकला यायचं आहे। या ठिकाणी तुमचा व्ह्यू दिसतं, व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी खाली यायचं आहे। फॉर्मला तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी PDF ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। तुमच्या फॉर्मची PDF डाउनलोड होईल। याला पासवर्ड मागेल, याला पासवर्ड तुमचा ईमेल ID असतो किंवा युजरनेम असतो तो या ठिकाणी टाकायचा। अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा फॉर्म भरणं झालेला आहे। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहिती आहे। जय